राज्यातील पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवल्याचं चित्र आहे। जाचक अटी शर्ती, गेल्या वर्षी मिळालेली तुटपुंजी भरपाई आणि अद्यापही अनेक शेतकऱ्यांना न मिळालेला विमा यामुळे नोंदणीमध्ये मोठी घट झाली आहे। त्यामुळे कृषी खात्याला आता पीक विमा नोंदणीची मुदत 10 दिवसांनी वाढवावी लागलेली आहे। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या वर्षी राज्यामध्ये सुमारे 94 ते 95 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती। मात्र यंदा जुलै महिना अखेरपर्यंत केवळ 53,74,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलेला आहे। म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नोंदणी जवळपास निम्म्यावर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरचा विश्वास कमी झाल्याचं दिसून येत आहे। काय की पीक विम्याच्या ह्याच्यामध्ये लोकांची विश्वासार्हताच राहिलेली नाही। सर्व पिकाची समान म्हणजे नुकसान झालेलं असताना सुद्धा साधं एका मंडळात एक विमा येतो, दुसऱ्या मंडळात काहीच नसतो। त्या कुठल्या प्रक्रिया लागू केल्यात काय घरी बसून हे केल्यासारखे, कारण काय ही समतोल नाही याच्यामध्ये। 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर राज्यामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली। या योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतरच्या नुकसानीसारखे महत्त्वाचे निकष वगळण्यात आले आहेत। तर नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हाच प्रमुख निकष ठेवण्यात आलाय। त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित विमा भरपाई मिळाली नाहीये। इतकं असमान पद्धतीनं पीक विमा कंपनीनं वाटप केलंय। काय जो मंजूर केलेला विमा आहे त्याच्यामुळे लोकांना धारणाच होईना गेली पीक विमा भराव। लोकांनी सत्ताधारी बघून पीक विम्याचे पैसे दिलेत काय असं सामान्य माणसाला, शेतकऱ्याला वाटायले। आता या जिल्ह्यामध्ये वाशी एक महसूल मंडळ आहे की ज्या मंडळामध्ये 25 म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये एका रात्रीमध्ये 190 मिलीमीटर पाऊस पडला होता। तिथं शासनानं नुकसान भरपाई दिले, परंतु विमा कंपनीनं ते महसूल मंडळातून वगळले। यंदा केंद्र सरकारनं आणखी काही कठोर अटी लागू केल्यात। पीक विमा अर्ज करताना पीक कर्ज खात्याची माहिती देणं अनिवार्य करण्यात आलंय। यामुळे विमा मंजूर झाल्यास रक्कम थेट कर्ज खात्यामध्ये जमा होणार असून आधी कर्ज वसूल केलं जाईल आणि त्यानंतरच उर्वरित रक्कम हे शेतकऱ्याला मिळणार आहे। तर अर्जामधील माहिती आणि क्रॉप सर्वेच्या मधील माहितीमध्ये तफावत जर आढळली तर अर्ज थेट बाद करण्यात येईल। तसंच बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाणार आहे। त्याच अनुषंगाने नोंदणीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नांदेडमध्ये 8,48,000, बीडमध्ये 6,10,000, परभणीमध्ये 4,11,000, लातूरमध्ये 3,95,000, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,13,000 शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त नोंदणी झाली आहे। तर कोल्हापूरमध्ये 4,693, रत्नागिरीमध्ये 4,755, रायगडमध्ये 7,279, तर सिंधुदुर्गमध्ये 11,851, तर गडचिरोलीमध्ये 15,890 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून ह्याची सगळ्यात कमी पीक विमा नोंदणी करण्यात आली आहे। नवीन अटी शर्ती त्याचं कारण नाही आहे। मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला, पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली। बीड सारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे। पीक विमा योजनेमधल्या कठोर अटी, गेल्या वर्षीचा तुटपुंजा लाभ आणि भरपाईतील विलंब यामुळे शेतकऱ्यांनी यंदा या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। त्यामुळे कृषी विभागाला नोंदणीसाठी मुदतवाढ घ्यावी लागली आहे। मात्र मुदतवाढीनंतर सुद्धा नोंदणीचा वेग वाढतो का आणि शेतकऱ्यांचा विश्वास सरकारवर पुन्हा एकदा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।